नमस्कार मंडळी, आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा जिचं नाव आहे अकेला आणि कथेचे लेखक आहेत अशोक गोवंडे. चला तर करू मग कथेला सुरुवात. दमयंती आज तशी लवकरच उठली होती. स्वतःचं सगळं आवरून अगदी तयार होऊन बसली होती. हेमाला तिनं आज लवकरच यायला सांगितलं होतं. हेमा तिची सोबतीण. दिवसभर तिनं फक्त दमयंतीसोबत राहायचं. बाजारहाट, बँकेत जाताना तिच्यासोबत राहायचं. शिवाय ब्रेकफास्ट, स्वयंपाक आणि इतरही काही कामं असली तर ती करायची. यासाठी तिनं हेमाला ठेवून घेतलं होतं. दमयंतीचे यजमान त्यांच्या 40शीतच गेले होते. त्यांनी त्यांच्या माघारी दमयंतीसाठी एक मोठासा बंगला, शेअर्स, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट, फिक्स डिपॉझिट्स वगैरे भरपूर इस्टेट मागे ठेवली होती. दमयंतीला एक लग्न झालेला मुलगा होता आणि तोही आपल्या बायकोसमवेत आयर्लंडमध्ये सेटल झाला होता. सुनेच्या डिलिव्हरीसाठी 2 वेळा त्यानं तिला आयर्लंडला बोलावून घेतलं होतं, पण ते फक्त एक मेड म्हणून. आता त्याला 5 वर्ष झाली होती, पण त्यानंतर कधीच त्याचं तिकडं येण्याबद्दल आमंत्रण आलं नाही. अर्थात त्याचं तिला काही दुःखही वाटत नव्हतं. पतीच्या माघारी तिचं आयुष्य तसं खूप मजेत चाललं होतं. सकाळी लवकर उठून छानपैकी मॉर्निंग वॉक घ्यायचा. मग मस्तपैकी हेमानी केलेल्या चहाचे घुटके घेत व्हरांड्यात, झोपाळ्यावर किंवा बंगल्याच्या बागेत इझी चेअरवर पेपर चाळत बसायचं. मग आंघोळ वगैरे उरकून हेमानं बनवलेला ब्रेकफास्ट. दमयंतीला पूजा अर्चा वगैरे करायची आवड नव्हती, त्यामुळे ब्रेकफास्टनंतर ती मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसायची. फेसबुक, व्हॉट्सॲप या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ती खूप ॲक्टिव्ह होती. त्यातून कंटाळा आला की मग ती TV, मग परत दुपारचं जेवण, मग थोडी वामकुक्षी. त्यानंतर दुपारचा चहा झाल्यावर हेमाला बरोबर घेऊन बाजारात किंवा रंकाळ्यावर फेरफटका. मग परत रात्रीचं जेवण, परत TV आणि झोपण्याआधी परत ते फेसबुक आणि व्हॉट्सॲप. पण अलीकडे तिला या स्टिरिओटाईप रुटीनचा अगदी कंटाळा आला होता. दमयंतीला अगदी जवळच्या अशा मैत्रिणीही फारशा नव्हत्या. ज्या 1-2 जवळच्या म्हणाव्या अशा होत्या त्या त्यांच्या संसारात इतक्या रममाण झाल्या होत्या की दमयंतीकडे गप्पा मारायला यायला त्यांना वेळच नव्हता. तिच्याबरोबर बोलण्यासारखी एकच व्यक्ती होती, ती म्हणजे हेमा. पण तिची निरर्थक बडबड ऐकण्यात दमयंतीला जरा देखील इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे दमयंतीला आपलं जीवन एकदम निरस आणि कंटाळवाणं वाटू लागलं होतं. आपल्या आयुष्यात कशाची तरी कमी आहे याची सतत जाणीव तिला व्हायची. फेसबुक आणि व्हॉट्सॲपचा आता तिचा विरंगुळा झाला होता. पण आता मात्र व्हॉट्सॲपवरचा एक मेसेज वाचून ती जरा अस्वस्थ झाली होती. कोणीतरी अकेले हम अकेले तुम या नावाने एक ग्रुप व्हॉट्सॲपवर तयार केला होता आणि त्यात तिला ॲड केलं होतं. एकटे किंवा एकट्या राहणाऱ्या सर्व स्त्री पुरुष किंवा विधुर आणि विधवांसाठी हा ग्रुप तयार केला गेला होता. या ग्रुपमधील प्रत्येक मेंबरनं चॅटिंगच्या माध्यमातून आपापले समवयीन आणि समविचारी मित्र निवडायचे, त्यांच्याशी गप्पा मारायच्या, जमल्यास भेटावं, सिनेमा, नाटकं बघावीत, बाहेर कुठंतरी जेवायला जावं आणि आपला निरस एकटेपणा थोडा वेळ का होईना विसरावा, हा या ग्रुप स्थापन करणाऱ्यांचा उद्देश होता. आपल्याला कुणी या ग्रुपमध्ये ॲड केलं असेल म्हणून दमयंतीने ग्रुप चेक केला तर तिच्या अशाच एकट्या राहणाऱ्या मैत्रिणीने हा ग्रुप बनवला होता. कुणी सांगितलं होतं हिला हा आगाऊपणा करायला, असा मनातल्या मनात दमयंती म्हणाली खरी, पण तिलासुद्धा कुठंतरी ही कल्पना आवडली होती. एकटेपणा घालवायला असं काहीतरी असावं असं तिला सारखं वाटायचं. ग्रुपमधल्या प्रत्येकानं आपापली माहिती संक्षिप्त स्वरूपात उत्तरादाखल देण्याबाबत त्या मेसेजमध्ये आवाहन करण्यात आलं होतं. खूप विचार केल्यानंतर दमयंतीबाईंनी मेसेजला प्रतिसाद दिला आणि आपली माहिती संक्षिप्त स्वरूपात त्यात लिहिली. फेसबुकवर सुद्धा असा ग्रुप तयार झाला असल्याचं तिला दिसलं आणि लगेच तिनं तो जॉईनही केला. मग त्या ग्रुपवर अशा अकेले राहणाऱ्या लोकांच्या पोस्ट यायला सुरुवात झाल्या. त्या वाचताना तिच्या लक्षात आलं की त्यातल्या प्रत्येकाच्या कथा आणि व्यथा वेगवेगळ्या आहेत. पण त्या वाचताना तिला मजा येऊ लागली होती हे नक्की. एक दिवस त्यावर ग्रुपवर ॲडमिनची एक पोस्ट आली. ग्रुपमधल्या कोल्हापुरात राहणाऱ्या मेंबर्ससाठी एक मेळावा हॉटेल पॅव्हेलियनमध्ये आयोजित केला होता. त्यासाठी सर्वांना हजर राहण्यासाठी आवाहन करण्यात आलं होतं. मेळावा पुढच्या रविवारी होता. दमयंतीने त्या मेळाव्याला जाण्याचं मनाशी पक्क केलं. कोल्हापूरच्या हॉटेल पॅव्हेलियनचा दरबार हॉल
संध्याकाळी 6 वाजल्यापासूनच बऱ्यापैकी भरला होता. आज तिथं एक अनोखं संमेलन भरलं होतं. एकटं राहणाऱ्यांचं संमेलन. वयाच्या 40-50शीत ज्यांच्यावर एकटं राहायची वेळ येते त्यांच्यासाठी हे संमेलन एका संस्थेने आयोजित केलं होतं. या वयात आपल्या जोडीदाराचं अचानक जाणं, मुलं परदेशात असणं किंवा तिचं किंवा त्याचं लग्नच झालेलं नसणं, अशा अनेक कारणांनी सध्या त्याला किंवा तिला एकटं राहण्याची वेळ आलेली असते. त्याची किंवा तिची आर्थिक परिस्थिती कितीही चांगली असली तरी एका ठराविक काळानंतर हे एकटं राहणं खूप अवघड आणि कंटाळवाणं होतं. अशा लोकांच्यासाठी त्यांची ही अवस्था लक्षात घेऊन एका संस्थेने हे संमेलन भरवलं होतं आणि त्याची बऱ्यापैकी जाहिरातही केली होती. बस इथे यायचं, आपलं रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन करताना एका फॉर्मवर आपली सगळी माहिती भरायची. नाव, पत्ता, फोन नंबर, मेल ID, सध्या एकटं राहण्याचं कारण, लग्न केलं होतं की नाही, वगैरे वगैरे. हॉलमध्ये जमलेले बरेच जण हा फॉर्म भरताना दिसत होते. रजिस्ट्रेशन झाल्यावर प्रत्येकानं आपापली ओळख करून द्यायची होती. त्यानंतर गेट टुगेदर, एकमेकांचा परिचय, गप्पा-टप्पा, सर्वात शेवटी डिनर असा कार्यक्रम होता. संमेलनाच्या आयोजकांनी संमेलनाला जमलेल्या सगळ्यांना उद्देशून आपलं मनोगत आणि संमेलनाचा उद्देश सांगितला. इथं जमलेल्या प्रत्येकानं स्वतःचे एकटेपण काही वेळेपुरता तरी विसरावं, आपल्याला आवडलेल्या व्यक्तीशी परिचय वाढवावा, जमल्यास या परिचयाचं रूपांतर मैत्रीत करावं, आपल्याला आवडलेल्या व्यक्तीबरोबर आपलं पुढचं आयुष्य एकत्र व्यतीत करता येईल का ते पाहावं आणि जमल्यास लग्नही करावं, हा या संमेलनाचा उद्देश होता. 50शीतले काही पुरुष आणि स्त्रिया तिथं जमल्या होत्या. अजूनही काही जण येत होते. एका कोपऱ्यात रजिस्ट्रेशनचं काम सुरू होतं. इतक्यात दमयंतीची BMW कार हॉटेलच्या पोर्चमध्ये पोहोचली आणि दमयंती त्यातून खाली उतरली. दमयंती दिसायला खूप सुंदर होती. अजूनही बऱ्यापैकी लांब सडक असलेल्या तिच्या दोन्ही वेण्यांमधून डोकावणारा एखादा रुपेरी केस ती 50शीत पोहोचल्याची जाणीव करून देत होता इतकंच. आज तिनं साडीऐवजी ड्रेस घातला होता. पायात हाय हिल्स सँडल्स आणि गळ्यात एक नाजूकसा हिऱ्याचा नेकलेस, आणि तो तिला खूप खुलून दिसत होता. असं म्हणतात की स्त्रिया 50शीत आल्या की आपलं वय लपवण्याचा जास्त प्रयत्न करू लागतात आणि त्यासाठी काय काय करतात. पण दमयंतीला तसं काही करावं लागलं नव्हतं. दमयंती दरबार हॉलमध्ये शिरली आणि ओळखीचं कोणी दिसतंय का ते बघू लागली. इतक्यात ग्रुपची ॲडमिन असलेली तिची मैत्रीण त्यांना दिसली. हाय रागिणी, असं म्हणत ती तिच्याजवळ गेली. त्यावेळी रागिणी एका अत्यंत देखण्या आणि रुबाबदार दिसणाऱ्या एका पुरुषाशी बोलत होती. तिनं दमयंतीला बघितलं आणि म्हणाली, हाय दमयंती, ये, मला वाटलं तू येतीस का नाहीस, पण आलीस बरं झालं. तुलाही आवडेल बघ आजचा हा सोहळा आणि आमचा उपक्रम. आणि दमयंती, मीट मिस्टर दातार, कॅप्टन देवदत्त दातार, खास मुंबईहून आलेत या मेळाव्याला. रागिणीनं त्यांची ओळख करून दिली. हाय, मी दमयंती दामले, मी इथं कोल्हापुरातच असते. दमयंतीने हस्तांदोलनासाठी हात पुढं करत आपली ओळख करून दिली. ग्लॅड टू मीट यू, असं म्हणत देवदत्तने हात मिळवला. माझे मिस्टर 10 वर्षांपूर्वी गेले. माझा एकुलता एक मुलगा आयर्लंडमध्ये स्थायिक झाला आहे. तेव्हापासून मी इथे एकटीच राहते. पण आता हे एकटेपण मला खायला उठतं हो. मी या संस्थेची जाहिरात व्हॉट्सॲपवर वाचली. मला ही कल्पना खूपच आवडली, म्हणून मी इथे आले. दमयंतीने आपली सगळी माहिती आणि इथं येण्याचं कारण सांगितलं. वा, खूप छान, आपली चांगली मैत्री होईल. तुम्ही मिलिटरीत होता का? दमयंतीने संभाषण चालू ठेवायच्या उद्देशाने विचारलं. नो, आय वॉज इन नेव्ही, देवदत्तने खुलासा केला. पण मग तुम्ही इथं कसे? डू यू ऑल्सो स्टे अलोन? दमयंतीने विचारलं. येस मॅम, आय एम अलोन अँड ऑल्सो स्टे अलोन, देवदत्तने उत्तर दिलं. बट यू लुक प्रिटी स्मार्ट अँड हँडसम. तुम्ही लग्न नाही केलं का तुमच्या सौ? दमयंतीने उत्सुकतेने विचारलं. नो, तसं काही नाही, मी लग्नच केलं नाही, देवदत्तने उत्तर दिलं. का? कारण कळू शकेल? दमयंतीने विचारायचं धाडस केलं. असंच, मला त्याची जरूर नाही वाटली. आणि नेव्हीत काम करत असताना बरीच दुनिया पाहून झाल्यावर मला असं वाटलं की आयुष्यात एकटे राहणारे लोकच खूप सुखात आणि आनंदात असतात. सिंगल्स आर ऑलवेज हॅपी, यू नो, दे आर फ्री बर्ड्स, देवदत्तने मिश्किलपणे उत्तर दिलं. पण दमयंतीने पुढं काही बोलायच्या आतच देवदत्त म्हणाला, अहो मॅडम, खलाशांची प्रत्येक बंदरावर बायको असते असं म्हणतात. हे तुम्हाला माहीतच असेल की, आणि नेव्हीतला
माणूस म्हणजे एक प्रकारचा खलाशीच की, देवदत्त एक डोळा मिचकावीत म्हणाला. नेहमीत असताना ठीक आहे, पण आता रिटायर झाल्यावर तुम्हाला कोणी साथीदार जोडीदार असावा असं वाटत नाही? दमयंतीने प्रश्न केला. नो नो, नाऊ आय एम यूज टू इट. हे मायेचे पाश असतात ना मॅडम, हे फार वाईट असतात. हे जवळ असताना जेवढं सुख देतात त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त दुःख देतात ते जवळ नसताना. मग हे पाश लावून घ्यायचेच कशाला? देवदत्तचे हे उत्तर ऐकून दमयंती निरुत्तर झाली. तरी पण तिनं परत प्रश्न केला. पण मग तुम्ही या मेळाव्याला कसे काय आलात, तेही मुंबईहून? ते माझ्या बहिणीच्या आग्रहामुळे. तिनं लग्न कर असा सारखा धोशा लावलाय. मी तिला खूप सांगायचा प्रयत्न केला की आता माझं लग्नाचं वय राहिलेलं नाही, पण ती ऐकायलाच तयार नाही. सारखी माझ्या मागं लागलेली असते लग्न कर म्हणून. तिनं ही फेसबुकवरची जाहिरात बघितली आणि जबरदस्तीने बोलावून घेतलंय. अहो, कोल्हापूर हे माझं आजोळ, माझी आजी पण राहते इथं. खूप वर्षात मी तिला भेटलो नव्हतो. मी विचार केला त्या निमित्ताने आजीला भेटायचंही होईल, म्हणून मी कोल्हापूरला यायला तयार झालो. देवदत्तने आपल्या मेळाव्याला उपस्थित राहण्यामागचं कारण सांगितलं. पण आता मी ठरवलंय गोव्यात शिफ्ट व्हायचं. मुंबईत मी नेव्हीच्या क्वार्टर्समध्ये राहत होतो. मी आता रिटायर झालो. रिटायरमेंटनंतर बेघर झालो. मग मी गोव्यात एक फ्लॅट घेतला आहे, जस्ट अपोजिट टू मिरामार बीच. आता तिथं मी राहणार एकटा. कोणाला टेन्शन द्यायचं नाही, कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही. पण मग इथं येण्याचा उद्देश? दमयंतीने परत तोच प्रश्न केला. जस्ट टू मेक फ्रेंड्स फ्रॉम द ग्रुप हू स्टे अलोन लाईक मी, अँड बिलीव्ह मी, दोज हू स्टे अलोन कॅन ओनली बिकम गुड फ्रेंड्स, यू नो. नाऊ आय एम लुकिंग फॉर रिअल फ्रेंड्स इररिस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर. देवदत्तने दमयंतीला पटवून द्यायचा प्रयत्न केला. पण मग तुमचा वेळ कसा जाईल गोव्यात? तिथं तर तुमच्या ओळखीचं कोणीच नसेल. दमयंतीने प्रश्न केला. तुमची इच्छा असेल आणि तुमचं तोंड चांगलं असेल तर जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही मित्र मिळवू शकता. सो आय विल मेक मेनी फ्रेंड्स इन गोवा, इन्क्लुडिंग गर्लफ्रेंड्स. डोळे मिचकावत देवदत्त म्हणाला. देवदत्तचे विचार ऐकून त्यावर कसं रिॲक्ट व्हावं हेच दमयंतीला कळत नव्हतं. नाऊ इट इज 8:30. देवदत्तने हातातलं घड्याळ बघत दमयंतीला विचारलं. शुड वी गो फॉर डिनर? हो नक्कीच, पण एक विचारू, तुम्हाला कोणी गर्लफ्रेंड नव्हती का? अर्थात तुमच्या त्या निरनिराळ्या बंदरावरच्या गर्लफ्रेंड सोडून. हं, दमयंतीने गमतीने विचारलं. सिन्स आय वॉज इन नेव्ही, सी इज माय बेस्ट फ्रेंड. दॅट इज वाय आय एम परचेज ए फ्लॅट just in front of a beach having a clear sea view from my balcony. But yes, I did have a girlfriend, पण that is my past. पण तुम्ही या एकदा गोव्याला, असं म्हणत देवदत्तने त्या विषयावर आणखीन जास्त काही बोलायचं टाळून दमयंतीला गोव्याला याचं आमंत्रण दिलं. जेवण झाल्यानंतर मेळाव्याला जमलेले एक एक जण निघू लागले. ओके दमयंती, नाव इट इज टाईम टू से गुड बाय टू इच अदर. मी तुला तुझ्या घरी ड्रॉप करू का? कळत न कळत देवदत्तने दमयंतीला एकेरी नावाने संबोधलं होतं. दमयंतीच्या चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भाव पाहून देवदत्त पुढं म्हणाला. वी आर नाव फ्रेंड्स नो. ते ऐकून दमयंतीला खूप बरं वाटलं आणि ती आपसुकच देवदत्तच्या गाडीत जाऊन बसली. दमयंतीच्या बंगल्यापाशी गाडी थांबली. दमयंती गाडीतून खाली उतरताच देवदत्तही गाडीतून उतरला आणि म्हणाला. ओके मॅडम, सी यू अगेन. पण कुठे? दमयंतीने विचारलं. तुम्ही सांगा, मी आहे अजून 2-1 दिवस कोल्हापुरात, कारण माझी आजी मला 1-2 दिवस ठेवून घेतल्याशिवाय सोडायची नाही, देवदत्त म्हणाला. त्यानंतर सलग 2-3 दिवस देवदत्त आणि दमयंती भेटत होते. दमयंतीला देवदत्त आवडू लागला होता. वयाच्या 60त सुद्धा त्याची पिळदार शरीरयष्टी, देखणा रुबाबदार चेहरा आणि मिश्किल स्वभाव तिला खूप भावला होता. उद्या डिनरला येताय माझ्याकडे? आमची हेमा छान जेवण बनवते, दमयंती म्हणाली. नो प्रॉब्लेम, आय विल. देवदत्तने होकार दिला. ठरल्याप्रमाणे देवदत्त दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दमयंतीच्या घरी पोचला. दमयंतीने शेकहँडसाठी हात पुढं करत त्याचं स्वागत करताना म्हटलं. व्हेरी पंक्च्युअल, राईट इन टाईम. येस मॅम, थँक्स टू नेव्ही. तिचा हात हातात घेत देवदत्त म्हणाला. दमयंती देवदत्तला आत हॉलमध्ये घेऊन आली. वाव, ब्युटिफुल. आय मस्ट ॲप्रिशिएट युअर ॲस्थेटिक सेन्स. हॉलमधलं इंटेरियर बघून देवदत्त म्हणाला. नो, धिस इज ऑल क्रिएशन ऑफ माय लेट हजबंड. ही वॉज बिल्डर इन कन्स्ट्रक्शन लाईन, यू नो.
हेमानं ट्रेमधून आणलेला पाण्याचा ग्लास देवदत्ताच्या पुढं करत दमयंती म्हणाली, आपण आमच्या गार्डनमध्ये बसूया का? आमची गार्डन खूप छान आहे. दिस इज ऑल्सो क्रिएशन ऑफ माय लेट हजबंड. ऑल एक्सक्लुझिव्ह अँड रेअर कलेक्शन ऑफ प्लांट्स. मी हेमाला टेबल आणि चेअर्स लावायला सांगितलं आहे. लेट अस गो देअर. दमयंतीची गार्डन खरंच खूप छान आणि प्रशस्त होती. अत्यंत खुबीने केलेली प्रकाशरचना आणि एका लोटस पॉन्डवरचा छानसा कारंजा बागेच्या सौंदर्यात भर घालीत होती. हिरव्यागार लॉनवर एका कलात्मक डायनिंग टेबलवर दमयंतीने जेवण लावलं होतं. ड्रिंक घेणार? माय हजबंड हॅज लेफ्ट बिहाइंड अॅन एक्झॉटिक कलेक्शन ऑफ लिकर फ्रॉम ऑल अराउंड द वर्ल्ड. दमयंतीने विचारलं. आय डोंट माइंड इफ यू विल गिव्ह कंपनी. देवदत्त मिश्किलपणे म्हणाला. मी वाईन घेते, पण तुम्हाला चालेल? दमयंतीने विचारलं. आय एम 3F लवर मॅडम. फ्रेंच फेणी अँड फिश. पण कोल्हापुरात फेणी कुठं मिळणार? वाईन विल डू. देवदत्तने होकार दिला. दॅट्स गुड. आय हॅव अन एक्सक्लुझिव्ह कलेक्शन ऑफ वाईन टू. स्ट्रेट फ्रॉम पोर्तुगाल. यू विल लव इट. असं म्हणत दमयंती फ्रीजमधून एक वाईनची बॉटल आणि वाईन बॉटल ओपनर घेऊन आली. 2 नाजूक वाईन ग्लासमध्ये वाईन ओतून तिनं एक ग्लास देवदत्तच्या हातात दिला आणि चिअर्स टू अवर फ्रेंडशिप असं म्हणत तिनं आपला ग्लास ओठायला लावला. वाईन खरंच छान आहे हं दमयंती. मी नॉर्मली वाईन घेत नाही. ॲज आय सेड, आय एम फॉन्ड ऑफ फेणी, बट दिस इज रिअली गुड. आय मस्ट से यू हॅव गुड चॉईस ऑफ वाईन्स टू. देवदत्त डोळे मिचकावत म्हणाला. बघता बघता दोघांनी वाईनची अख्खी बॉटल संपवली. तोपर्यंत रात्रीचे 11 वाजले होते. त्यानंतर हेमाला डिनर लावायला सांगत दमयंती देवदत्तला म्हणाली, देव, माय मेड हॅज प्रिपेअर्ड अॅन ऑथेंटिक गोवन फूड फॉर यू. फिश बॉल चाव, तंदुरी पॉम्फ्रेट अँड फिश करी राईस. लेट अस एन्जॉय इट. वाईन, डिनर आणि गप्पांच्या ओघात 3-1 तास कसे गेले ते दोघांनाही कळलंच नाही. आणि मग निरोपाची वेळ जवळ आली. नाऊ आय मस्ट लिव्ह दमयंती. माझी आजी वाट बघत असेल असं म्हणत देवदत्त उठला. दमयंतीला मात्र वाईनचा परिणाम जाणवू लागला असावा. थोडं अडखळतच ती म्हणाली, थांब ना अजून थोडा वेळ, मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी. देवदत्तने तिला सावरलं आणि परत खुर्चीवर बसवलं आणि म्हणाला, बोल, काय सांगायचं आहे? देव, मला तू खरंच खूप आवडला आहेस. यू आर सच ए वंडरफुल पर्सन. विल यू मॅरी मी? देवदत्तला यावर काय बोलावं तेच कळत नव्हतं. तो क्षणभर गप्पच बसला. तेवढ्यात दमयंती परत खुर्चीवरून उठली आणि देवदत्तचे हात हातात घेऊन म्हणाली, देव, काय हरकत आहे? तूही एकटा आहेस आणि मीही, आणि मला वाटतंय की मीही तुला आवडले. वी कॅन हॅपीली स्पेंड आवर रिमेनिंग लाईफ टुगेदर. दमयंती, आय थिंक दिस इज नॉट द राईट टाईम टू टेक सच डिसिजन. वी मस्ट थिंक ऑन दिस लिटिल मोर अँड डीप. वाईन इज ए व्हेरी डिसेप्टिव्ह ड्रिंक मॅडम. डोंट एव्हर बिलीव्ह ऑन इट. It influences more to your eyes than your body. My boss always used to tell me, you should never take a decision when you are drunk. देवदत्त तिला हळूच बाजूला करत म्हणाला आणि आपल्या कारकडे निघाला. दमयंती त्याला त्याच्या गाडीपर्यंत सोडायला आली आणि स्टेअरिंगवर बसलेल्या देवदत्तला म्हणाली, मला उद्या माझ्या प्रश्नाचं उत्तर देशील? आय विल ट्राय. असं म्हणत देवदत्तने गाडी स्टार्ट केली आणि एका दमात निघूनही गेला. दुसऱ्या दिवशी दमयंती थोडी उशिराच उठली. डोकं खूप दुखत होतं. कशीबशी ती उठली आणि आपला फोन शोधू लागली, पण तिला तो काही सापडला नाही. हेमाला हाक मारत तिने विचारलं, माझा फोन कुठे आहे गं? काल बागेतच विसरला होता ताई तुम्ही. मी सकाळी आत आणून डायनिंग टेबलवर ठेवला आहे, हेमानं सांगितलं. वॉच घेऊन दमयंती डायनिंग टेबलपाशी आली आणि खुर्चीवर बसत तिनं हेमाला विचारलं, कुणाचा फोन येऊन गेला आहे का गं? नाही ताईसाहेब, पण बहुतेक काही मेसेज आले असावेत. हेमा चहाचा कप तिच्यासमोर ठेवत म्हणाली. तोपर्यंत सकाळचे 10 वाजले होते. हेमा, मी परत जरा पडते, मला उठवू नकोस. मला ब्रेकफास्ट वगैरे काही नको, मी जेवीनच एकदम. असं म्हणत हातातला कप बाजूला ठेवत दमयंती परत सोफ्यावरच आडवी झाली. कोणाकोणाचे मेसेज आले आहेत हे बघण्यासाठी तिनं फोन हातात घेतला. इतर बरेच GM वगैरे मेसेज आले होते, त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत ती आणखीन कुणाचा मेसेज आला आहे का ते बघू लागली. एक मेसेज आला होता, तो देवदत्ताचा होता. तिला खूप आनंद झाला आणि उत्सुकतेने तिने तो ओपन केला व वाचू लागली. प्रिय दमयंती, गुड मॉर्निंग.
मला कल्पना आहे की तू माझ्या उत्तराची वाट पाहत असशील. खरं तर काल रात्रीच माझं उत्तर तयार होतं, पण तुला ते कसं सांगावं हेच मला कळत नव्हतं. कारण एकतर तू ते ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हतीस आणि दुसरं ते उत्तर एका वाक्यात हो किंवा नाही असं सांगण्यासारखं नव्हतं. तू माझी ही पोस्ट पूर्णपणे वाच आणि पोस्टच्या शेवटी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. दमयंती, तुला आठवतंय आपल्या कोल्हापूर भेटीच्या दरम्यान तू मला माझी कोणी गर्लफ्रेंड होती की नाही असं विचारलं होतंस. त्यावेळेला मी काहीतरी सांगून वेळ मारून नेली होती. पण आज तुला सांगतो, येस, मला होती एक गर्लफ्रेंड, देवयानी. खूप सुंदर होती ती, ॲन एंजल. जणू देवलोकातून रस्ता चुकून पृथ्वीतलावर आली असं वाटावं. खूप प्रेम होतं आमचं एकमेकांवर. आम्ही लग्न करायचं नक्की केलं, पण तिच्या घरातल्यांना नेहमीत असणारा जावई नको होता. त्यांचा कडाडून विरोध होता आमच्या लग्नाला. आम्ही पळून जाऊन लग्न करायचं ठरवलं होतं. मी 6 महिन्यांसाठी विशाखापट्टणमला ट्रेनिंगसाठी जाणार होतो. तिकडून मुंबईत परत आल्यावर लग्न करायचं आम्ही पक्कं केलं होतं. किती स्वप्न रंगवली होती आम्ही आमच्या संसाराची. तिला देखील समुद्राचं प्रचंड आकर्षण होतं. समुद्रकिनारी आपलं घर असावं असा तिचाच हट्ट होता. ती नेहमी म्हणायची, मी नेव्हीतील नवरा का बघितला माहीत आहे? मला समुद्र खूप आवडतो म्हणून. मग मी तिला म्हणायचो, पण मी जेव्हा जेव्हा शिपवर असेन तेव्हा काय करशील? त्यावर ती म्हणायची, म्हणून तर मला आपलं घर समुद्रकिनारी हवं आहे. तू जेव्हा नसशील तेव्हा सतत मी समुद्राकडे डोळे लावून तुझी वाट बघत राहीन, अशी कल्पना करत की एखादी लाट अलगद तुला माझ्याकडे खेचत घेऊन येईल. पण दमयंती, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. माझं वैजागचं ट्रेनिंग संपायला काही दिवसच उरले होते. मला कधी एकदा मुंबईला परत जातोय आणि देवयानीला भेटतोय असं झालं होतं. पण दुसऱ्याच दिवशी मुंबईत बॉम्बस्फोट झाल्याच्या बातम्या आल्या. जे दुर्दैवी लोक त्यात मारले गेले त्यात माझी देवयानीही होती. झालं, सगळं संपलं होतं. एका क्षणात आमची सगळी स्वप्न जळून खाक झाली होती. मला देवयानीचं जळालेलं शरीरही बघायला मिळालं नाही. स्वर्गलोकातून वाट चुकून भरकटत भूलोकात आलेली एक अप्सरा परत आपल्या मूळ गावी परत गेली होती. आज तिच्या इच्छेप्रमाणे समुद्रकिनारी माझं घर आहे. मी रोज संध्याकाळी माझ्या त्या घराच्या बाल्कनीत बसून मांडवी नदी आणि त्या अथांग सागराच्या मिलनाचे दृश्य हातात कॅश्यू फेणीचा ग्लास घेऊन एकटक बघत बसतो. त्याचवेळी सागराच्या कवेत शिरणाऱ्या सूर्याचा आकार रेड वाईनने भरलेल्या एका नाजूक आणि नक्षीदार कट ग्लाससारखा होतो आणि हळूहळू त्या ग्लासचा आकार इतका छोटा आणि हुबेहूब असा दिसतो की जणू एक सुंदर तरुणी अचानक कुठून तरी समुद्रातून उगवली आहे आणि तिने आपले नाजूक लाल चुटूक ओठ त्या वाईनच्या ग्लासावर टेकवलेत आणि बिलीव्ह मी दमयंती, ती सुंदर तरुणी म्हणजे देवयानीच असते. नाऊ दमयंती, हू सेज आय स्टे अलोन? आय एम नॉट ॲट ऑल अलोन. मी रोज देवयानीला भेटतो. नाऊ डू यू स्टील थिंक दमयंती आय शुड मॅरी विथ यू? दमयंती, मी तुझ्यात एक मित्र किंवा मैत्रीण म्हणून हवं तर बघितली होती, पण आपण जर लग्न केलं तर आपण सुखी होऊ शकणार नाही. म्हणून बेटर आपण चांगले मित्रच बनून राहू. मला समजून घेशील अशी अपेक्षा आहे. आणि हो, लवकरच गोव्याला यायचा प्लॅन कर. तुझा मित्र तुझी वाट पाहतोय, तुझी देवयानीशी भेट घालून द्यायला. देवदत्त. मेसेज वाचून झाल्यावर दमयंती स्वतःशीच हसली. कसा आहे नाही हा माणूस, एकदम क्लिअर आणि स्ट्रेट फॉरवर्ड. आय लाईक्ड हिम. दमयंती स्वतःशीच बोलली. आता तिचा मूड एकदम बदलला होता. हेमानं ते ओळखलं आणि म्हणाली, ताई, तुम्हाला एक सुचवू? तुम्ही एखादं मूल दत्तक का घेत नाही? तुमचा एकटेपणा निघून जाईल बघा. नो हेमा, नो दत्तक बित्तक. आणि मी आता एकटी कुठे आहे? मला एक छान मित्र मिळाला आहे. स्वतःभोवतीच एक छान गिरकी घेत दमयंतीने उत्तर दिलं. श्रोते हो, कथा आवडली असल्यास लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.